श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो. एकादशी एकादशी एकादशी, जया छंद अहर्नशी, व्रत करी जो नेमाने तया वैकुंठाचे पेने. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणतात की अध्यात्मात एकच छंद बाळगावा, तो म्हणजे एकादशीची व्रत पालन करणे. आणि जो या व्रताचे पालन करतो तो वैकुंठाचा अधिकारी होतो. बघा, 15 मार्च 2026 पापमोचनी एकादशी दिवशी रात्री उंबरठ्यावरती जाळा या 3 वस्तू. घरातील प्रत्येक व्यक्तीची नजर बाधा कटकटी दूर होण्यासाठी, तसेच घरात अखंड लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी करा हे काही प्रभावी उपाय. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. आपण रात्रंदिवस कष्ट करत असतो, घरातील प्रत्येक व्यक्तींचे चांगले व्हावे म्हणून झटतो, पण कधी कधी असे वाटते की इतके करूनही घरात सुख शांती का नाही? का छोट्या गोष्टीवरून कटकटी होतात? का पैसा येतो पण टिकत नाही? जर तुम्हालाही असे वाटत असेल की तुमच्या कोणाचीही तरी वाईट नजर लागलेली आहे किंवा घरातील सकारात्मकता संपली आहे, तर आजचा हा दिवस तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. 15 मार्च 2026 ची पापमोचनी एकादशी ही साधीसुधी एकादशी नाही, नावाप्रमाणेच ही सर्व पापांचा नाश करणारी आणि दारिद्र्य दूर करणारी आहे. आता बघा, एकादशी का करावी? एकादशी म्हणजे काय? तुळशी रामायणमध्ये भगवान शिव माता पार्वतीला सांगतात, उमा कहू मे अनुभव अपना, सत हरी भजू जगत सब सपना. या जगात काही करण्यासारखं असेल तर ते फक्त एक मात्र आहे, ते म्हणजे हरिभजन. आणि हरिभजन करण्यासाठी जो उत्तम दिवस दिलेला आहे तो म्हणजे एकादशी. एकादशीला हरिवासरे म्हटले गेले आहे, माधव तिथीही म्हटले गेले आहे. आणि या दिवशी विशेष करून आपण भगवान विठ्ठलाची, भगवान श्रीरामाची, विष्णूंची, कृष्णांची उपासना करतो. आज मी तुम्हाला एक असा गुप्त उपाय सांगणार आहे जो तुम्हाला या एकादशीच्या रात्री तुमच्या घराच्या उंबरठ्यावर करायचा आहे. फक्त 3 वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत. या वस्तू कोणत्या आहेत, त्या कशा जाळायच्या आणि त्यामागील शास्त्र काय, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. हा उपाय केल्यावर तुमच्या घरातील नकारात्मकता कशी कापरासारखी उडून जाईल ते तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती घातक ठरते. विशेषतः व्हिडिओच्या शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीसाठी अत्यंत प्रभावी आहे. व्हिडिओला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव. तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होऊ शकतो. मैत्रिणींनो, शास्त्रात पापमोचनी एकादशीला खूप मोठे स्थान दिले आहे. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजे भगवंत विष्णूंच्या कृपेचा वर्षाव होणारा दिवस. या वर्षाचा शुभ मुहूर्त नीट ऐकून घ्या. 15 मार्च 2026 रोजी एकादशी तिथी सुरू होत आहे. उपवास धरण्यासाठी आणि उपवास करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम आहे. या दिवशी आपण जे व्रत करतो त्यातून नकळत झालेल्या अनेक चुकातून आपली मुक्तता होते. पण जेव्हा आपण या रात्री काही विशिष्ट सेवा करतो तेव्हा त्याचे फळ 1000 पटीने वाढते. अनेकदा आपण म्हणतो आमच्या घरात सर्व काही आहे पण सुख नाही. याचे मुख्य कारण म्हणजे नजरबाधा. जेव्हा बाहेरची नकारात्मक ऊर्जा आपल्या उंबरठ्यावरून घरात प्रवेश करते तेव्हा कटकटी सुरू होतात. हा उंबरठाच आपल्या घराचे रक्षण करत असतो. म्हणूनच या एकादशीच्या रात्री उंबरठ्यावर हा प्रयोग करणे अत्यंत आवश्यक आहे. मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती कथा नीट ऐका, कारण ही कथा ऐकल्यावरच अर्धे पुण्य मिळते असे शास्त्र सांगते. ही कथा आहे महातपस्वी मेधा ऋषी आणि सुंदर अप्सरा मंजू घोषा यांची. गोष्ट आहे बघा, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. च्यवन ऋषीचे पुत्र मेधावी ऋषी हे अत्यंत तेजस्वी आणि विद्वान होते. त्यांनी एका घनदाट अरण्यात भगवान शिवाची कठोर तपश्चर्या सुरू केली होती. त्यांचे तेज इतके वाढले होते की प्रत्यक्षात इंद्रालाही भीती वाटू लागली. इंद्राला वाटले जर या ऋषीची तपश्चर्या पूर्ण झाली तर ते माझे इंद्रासन हिरावून घेतील. म्हणूनच ऋषीची तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्राने मंजू घोष नावाच्या अत्यंत सुंदर अशा अप्सरेला पृथ्वीवरती पाठवले. मंजू घोष जेव्हा त्या अरण्यात आली तेव्हा तिने आपल्या गायनाने आणि नृत्याने संपूर्ण मंत्रमुग्ध केलं. तिचे सौंदर्य आणि मधुर आवाज पाहून तरुण मेधावी ऋषीचे पद विचलित झाले. ते मोहजालात अडकले. त्यांची वर्षानुवर्षाची तपश्चर्या खंडित झाली. त्या मोहाच्या भरात ऋषींना काळाचे भान राहिले नाही. त्यांना वाटले की फक्त काही तास किंवा काही दिवस उलटले आहेत, पण प्रत्यक्षात 57 वर्ष 9 महिने आणि 3 दिवस उलटून गेले होते.
एका दिवशी जेव्हा ऋषींना आत्मज्ञान झाले तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांना समजले की एका अप्सरेच्या नादात आपण आपली आयुष्यभराची पुंजी, आपली तपश्चर्या गमावली आहे. संतापाच्या भरात त्यांची मंजू घोषाला शाप दिला की तू पिशाच्या योनीत जाशील. मंजू घोषा घाबरली. तिने ऋषीच्या चरणी लोटांगण घेतले आणि क्षमा मागितली. ती म्हणाले, हे ऋषीराज, मी फक्त इंद्राची आज्ञा पाळत होते. मला क्षमा करा आणि या शापातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगा. ऋषीचे मन शांत झाले. त्यांनाही स्वतःची चुकीचा पश्चाताप झाला होता. त्यांनी तिला सांगितले, हे सुंदरी, घाबरू नकोस. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पापमोचनी एकादशीचे व्रत जर तू पूर्ण निष्ठेने केलेस तर तू या शापातून मुक्त होशील. ऋषीने स्वतःचा सुद्धा आपल्या पित्याकडे, च्यवन ऋषीकडे जाऊन उपाय विचारला. पित्याने त्यांना याच एकादशीचे महत्त्व सांगितले. मग मेधावी ऋषी आणि मंजू घोषा या दोघांनी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील या शुभ मुहूर्तासारख्या स्थितीला पापमोचनी एकादशीचे व्रत केले, उपवास केला, नामस्मरण, जाप केले, जागरण केले आणि विष्णूंची भक्ती केली. या व्रताच्या प्रभावाने मंजू घोषा पिशाच्या योनीतून मुक्त होऊन पुन्हा सुंदर अप्सरा बनली आणि मेधावी ऋषीचे सर्व दोष जुळून खाक झाले. त्यांना पुन्हा त्यांचे तप प्राप्त झाले. आता विचार करा मैत्रिणींनो, एकादशीने एका महान ऋषीचे 57 वर्षाचे दोष धुवून काढले. ज्या एकादशीने एका शापित अप्सरेला मुक्त केले, ते पापमोचनी एकादशीची तुम्ही घरातील छोटी मोठी भांडणे, दारिद्र्य, कोणाशी लागलेली वाईट नजर दूर करू शकणार नाही का? नक्कीच करेल. आपल्याकडून नकळत अनेक चुका होतात. कोणाचे मन दुखावले जाते, कधी आपल्या हातून पाप घडते. या सर्व नकारात्मक गोष्टीचा परिणाम आपल्या घरावर होतो. म्हणून या एकादशीला फक्त उपवास करू नका, तर मी जो उंबरट्याचा उपाय सांगणार आहे तो विश्वासाने करा. कारण जर ऋषींना फळ मिळाले तर आपल्याला नक्कीच मिळेल. बघा, एकादशी दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे पूजन करा. ओम नमो भगवते वासुदेवाय रुद्राय नमः किंवा ओम नमो नारायणाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. भगवान श्रीहरी विष्णूंना 11 तुळशीचे पाने अर्पण करावे आणि एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. यामुळे सर्व पापांचा नाश होतो. पिंपळाच्या वृक्षाखाली पूजा करून पिंपळाच्या वृक्षाखाली सरसोच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित करून 7 परिक्रमा कराव्यात. आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. त्या 3 वस्तू कोणत्या आहेत ज्या तुमच्या घराचे नशीब बदलू शकतात? या वस्तू आपल्या स्वयंपाकघरातच असतात. मग त्या कशा पद्धतीने वापरायच्या कोणालाही माहीत नसते. चला तर मग आता वेळ आली आहे त्या पहिल्या रहस्यमयी वस्तूचा उलगडा करण्याची. ही वस्तू आपल्याला सर्वांच्या स्वयंपाकघरात असते, पण तिची ताकद काय आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. ही अशी वस्तू आहे जिला तंत्रशास्त्रामध्ये आणि प्राचीन वास्तुशास्त्रामध्ये नकारात्मकतेचा काळ मानले जाते. ती वस्तू आहे पिवळी मोहरी. हो माझ्या प्रिय मैत्रिणींनो, काळी मोहरी आपण फोडणीसाठी वापरतो, पण ही पिवळी मोहरी साक्षात शक्तीचे प्रतीक आहे. जुन्या काळात जेव्हा कोणाला नजर लागायची किंवा घरातील लहान बाळ विनाकारण रडायचे तेव्हा आपली आजी काय करायची? ती हातामध्ये काहीतरी घेऊन बाळाहून ओवाळून त्यामध्ये मुख्य घटक असायचा, ती म्हणजे पिवळी मोहरी. पण ही मोहरी इतकी प्रभावी का आहे? शास्त्रीय दृष्टिकोनात पाहिले तर पिवळ्या मोहरीमध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते आणि जेव्हा ती जाळली जाते तेव्हा त्यातून निघणारा विशिष्ट धूर हवेतून सूक्ष्म जंतू आणि नकारात्मकता लहरींना खेचून घेतो. पण अध्यात्म काय सांगते? पिवळी मोहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. असे मानले जाते की जिथे पिवळी मोहरी असते तिथे दृष्ट शक्ती पाय ठेवू शकत नाही. आता विचार करा, तुमच्या घरात विनाकारण कटकटी होतात का? कधी कधी आपल्याकडे खूप पाहुणे येतात. कोणाच्या तरी येणे जाणे होते. प्रत्येकाची नजर चांगलीच असते असे नाही. कोणाचा तरी दुष्ट आपल्याला सुखी संसाराला लागते. मग अचानक मुलांच्या अभ्यासात मन लागत नाही, नवऱ्याची चिडचिड वाढते आणि घराचा उत्साह मावळतो. ही सर्व त्या नजरबाधेची लक्षणे आहेत. ही पिवळी मोहरी जेव्हा तुम्ही 15 मार्चच्या रात्री एकादशी दिवशी उंबरट्यावर जाल तेव्हा ती तुमच्या घरातील कानाकोपऱ्यात साठलेली ती जुनी घाणेरडी आणि जड झालेली नकारात्मकता एखाद्या स्पंजसारखी शोषून घेईल. जसा जसा या मोहरीचा तडतड असा आवाज येईल तसे समजा की तुमच्या घरातील वादात जाऊन भस्म होऊन आहे. लाभ होईल. आता बघूया दुसरा उपाय. अत्यंत महत्त्वाचा आहे आणि दिव्य असा आहे. ही वस्तू पेटवताच तुमच्या घरातील वातावरण एखाद्या मंदिरासारखे पवित्र होऊन जाईल. पण इथे एक अट आहे. आपल्याला साधा कापूर वापरायचा नाही, तर आपल्याला हवा आहे भीमसेनी कापूर. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर वापरला तरी चालेल, परंतु इथे आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे. भीमसेनी कापुरात काय फरक आहे तर ऐका. जो कापूर आपण डब्यातून काढतो तो मेणासारखा दिसतो, तो कृत्रिम असतो आणि भीमसेनी कापूर हा नैसर्गिक असतो. त्याचे आकार सारखे नसतात. तो खडासारखा दिसतो आणि त्याची शुद्धता तुमच्या घराचे भाग्य उजवू शकते.
कापूर हा साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय आणि लाडका आहे. बघा, भगवान शिवशंकरांच्या आरतीमध्ये सुद्धा आपण म्हणतो की कर्पूर गौरम करुणावतारम. याचा अर्थ असा आहे की जो कापरासारखा गौरवर्णीय आणि पवित्र आहे तोच माझा ईश्वर आहे. भीमसेनी कापराचा चमत्कार काय? जेव्हा तुम्ही 15 मार्च रात्री भीमसेनी जेव्हा उंबरठ्यावरती पेटवतात तेव्हा त्यातून जो सुगंध दरवळतो केवळ नाकाला छान वाटत नाही, तर तो तुमच्या घरातील वास्तुदोषांना मुळापासून उपटून ठेवतो. अनेकदा आपल्या घरात विनाकारण कटकटी का होतात? कारण घरातील वायू दूषित झालेला असतो. जुन्या लोकांचे म्हणणे होते की जिथे कापराचा धूर असतो तिथे लक्ष्मी प्रसन्न होऊन स्थिर राहते. कापराचा स्वभाव काय आहे? तो स्वतः जळतो पण मागे सुगंध सोडून जातो. तसेच हा कापूर तुमच्या घरातील नकारात्मक विचारांना जाळून टाकेल आणि तुमच्या मनात सकारात्मकतेचा प्रकाश निर्माण करेल. आता अडकलेली कामे कशी मार्गी लागतात? ऐका, सांगते. तुमचे लक्ष गेले का आहे का? कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो पण ऐनवेळी काम बिघडते, पैशाचे व्यवहार अडकतात. याचे कारण म्हणजे तुमच्या कामाच्या आड येणारी नकारात्मक ऊर्जा. जेव्हा भीमसेनी कापराची दुरी तुमच्या घरात पसरते तेव्हा ती ऊर्जा नष्ट होते आणि तुमच्या कामातील अडथळे दूर होतात. जणू काही एखादा बंद दरवाजा उघडण्यासाठी हा कापूरच चावीच काम करतो. तिसरी वस्तू सांगण्यापूर्वी हे समजून घ्या की हे उपाय करताना तुमचे मन शुद्ध हवे, कोणाचे वाईट व्हावे या हेतूने तुम्ही हे करू नका, तर आपल्या घराचे, कुटुंबाचे, मुलाचे, पतीचे रक्षण व्हावे या भावनेने करा. आता बघा, तिसरी वस्तू म्हणजे तमालपत्र. तमालपत्रावर तुमची एखादी इच्छा लिहून जेव्हा तुम्ही हे देवघराजवळ दिव्याजवळ जाता तेव्हा ती इच्छा ब्रह्मांडात पोचते असे म्हणले जाते. आता नीट लक्ष देऊन ऐका. ही विधी तुम्हाला 15 मार्चच्या रात्री कधी व कशी करायची आहे जाणून घ्याव्या. रात्री 8 ते 10च्या दरम्यान जेव्हा घरातील सर्व कामे होतील तेव्हा हात पाय स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मातीची पंती किंवा छोटा पितळेचा दिवा घ्या. त्यामध्ये प्रथम थोडे तमालपत्र तोडून टाका. त्यानंतर 2 वड्या भीमसेनी कापूर ठेवा. कापूर पेटल्यानंतर त्यावर एक मूठभर पिवळी मोहरी अर्पण करा. आता हे साहित्य घेऊन संपूर्ण घरात फिरा. घरातील प्रत्येक कोपऱ्यात त्याचा धूर दाखवा, फक्त बाथरूममध्ये सोडून. हे करत असताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा किंवा ओम श्रीं विष्णवे विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात् या मंत्राचा जप चालू ठेवा. शेवटी हा दिवा घेऊन तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती या. उंबरठ्याच्या मधोमध उभे राहून किंवा तिथे बसून बाहेरच्या दिशेला तोंड करून हा धूर थोडा वेळ तिथेच राहू द्या. मनातून म्हणा, हे देवा, माझ्या घरातील सर्व इडापिडा, नजरबाधा आणि कटकटी या धुरासोबत बाहेर जाऊ दे आणि माझ्या घरात सुख समृद्धी येऊ दे. हा उपाय केल्यावरती पंती किंवा दिवा उंबरठ्याच्या एका बाजूला म्हणजे उजव्या साईडला सुरक्षित ठिकाणी ठेवा, जिथे कोणाचा पाय लागणार नाही. दुसऱ्या दिवशी ती राख एखाद्या झाडाच्या मुळाशी टाका. जसे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले होते की एक विशेष उपाय मी सांगणार आहे. तर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांच्या अभ्यासात मन लागत नाहीये किंवा पतीच्या व्यवसायात, नोकरीत किंवा शेतात अडथळे येत आहेत, तर एकादशीच्या दिवशी तुळशीपाशी एका तुपाचा दिवा आवर्जून लावा. त्या दिव्यामध्ये एक लवंग टाका. हा लवंगयुक्त दिवा घरातील पुरुषांच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी अद्भुत उपाय मानला जातो. हा दिवा लावताना मुलांची व पतीची नावे घ्या आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा. ही प्रार्थना साक्षात माता लक्ष्मी ऐकते. तसेच पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये एक वाळलेल्या तुळशीचे लाकूड, त्याला रुईमध्ये गुंडाळून मनोकामना बोलत बोलत एक दिवा प्रज्वलित करा. त्या दिव्यामध्ये चुटकीभर काळे तीळ अर्पण करावे. तसेच पिंपळाच्या वृक्षाखाली हळदीमध्ये केशर म्हणजे पिंपळाच्या वृक्षाच्या पानावरती हळदीमध्ये केशर मिक्स करून किंवा गुलाबजल मिक्स करून श्री असे लिहून विष्णू भगवान यांच्या चरणावरती अर्पण करा. यामुळे धन आगमनांचे मार्ग खुले होतात. आता लक्ष्मी अपार कृपा प्राप्त होते. एकादशी दिवशी विशेष करून 2 केळी आणि गूळ आपल्या हातामध्ये घेऊन ती गायीला खाऊ घालावे. यामुळे भाग्य आपली चमकते, लक आपले चमकते असे म्हटले जाते. तसेच या दिवशी एकादशी दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना एक कच्चा नारळ आणि 8 बदाम अर्पण करा. यामुळे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते. तर मैत्रिणींनो, हा उपाय अत्यंत साधा वाटत असला तरी तो अत्यंत प्रभावी आहे. श्रद्धामध्ये खूप मोठी शक्ती असते. जेव्हा आपण विश्वासाने उंबरठ्यावरती हा दिवा लावतो तेव्हा आपण आपल्या घराभोवती एक संरक्षण कवच तयार करतो. येत्या 15 मार्चला पापमोचनी एकादशीला हा उपाय नक्की करून पहा. तुम्हाला नक्की अनुभव येईल. तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.